नागेश पाटलांना गद्दारी केली त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो, परंतु आम्हाला पोलिसांनी अटक केलेली आहे. हो हो साहेब. तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेनेला काही धोका नाही. त्याच्यावेळी काय म्हणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना पुन्हा एकदा ठाकरे समर्थकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागलाय. आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यासोबत प्रवास करत असताना नांदेड जिल्ह्यातील अंजनखेड गावाजवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवत गद्दार गद्दार अशा जोरदार घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी गद्दार असे फलकही झळकवण्यात आले. हा सर्व प्रकार माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त किनवट तालुक्यातील सारखनी इथं आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी जात असताना घडला. दरम्यान वारंवार होत असलेल्या या आंदोलनावर खासदार नागेश पाटील अष्टीकर भडकले. येत्या 8-10 दिवसात मी मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरणार आहे. कोणात हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन विरोध करावा असं थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिलं. दुसरीकडे काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी फोनवर संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही चांगलं काम करताय. तुमच्यासारखे निष्ठावान शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कोणताही धोका नाही. हो साहेब, ऐकता साहेब, एक मिनिट स्पीकर लावतो साहेब, एक मिनिट साहेब. हा साहेब बोला. साहेब जय महाराष्ट्र. हा त्या सगळ्यांना जय महाराष्ट्र. चांगलं काम करताय. हो हो साहेब. तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेनेला काही धोका नाही. त्याच्यावेळी काय म्हणा याने फक्त मी ज्योतिबाने सांगितलंय काय अडचण असते मला सांगा. नाही साहेब, सक्षम आहे साहेब, मी काय असलं सांगतो साहेब तुम्हाला. ठीक आहे ठीक साहेब आवाज जीवन तुमच्या सोबत आहे साहेब. आम्ही साहेब सोबत आहोत आम्ही. साहेब आम्ही तुमच्या आणि येतो आता पुढच्या टप्प्यात तुमच्याकडे किनवटलाच येईल. हो साहेब, या साहेब, या साहेब. ओके साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. त्यामुळं एकीकडं अष्टीकरांचं खुलं आव्हान तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं केलेलं कौतुक. यामुळं हिंगोलीतील राजकारण आणखी दाबण्याची चिन्ह आहेत. आता या राजकीय संघर्षात नेमकं पुढं काय घडणार, अष्टीकरांच्या आव्हानाला ठाकरे समर्थक कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.